आकाशवाणी मुंबई आरोग्य दर्पण या सदरात सादर करीत आहोत जीवनशैलीशी निगडित आजार याविषयी डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजच्या वेगवान जीवनशैलीत आपण वेळेशी स्पर्धा करत जगतोय. कामाचा ताण, असंतुलित आहार, झोपेची कमतरता, व्यायामाचा अभाव आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे जीवनशैलीशी निगडीत आजारांची संख्या दिवसागणिक वाढू लागली. पण हे आजार अचानक उद्भवतात तर नाही. आपण आपल्या चुकईच्या सवयींमुळे या आजारांना हळूहळू निमंत्रण देत असतो. तेव्हा श्रोते हो, जीवनशैलीशी निगडीत कोणते आजार आहेत, ते आजार होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई. डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई हे जनरल सर्जन असून 1993 पासून ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. व्यावसायिक स्वास्थ्य या विषयात डॉक्टरांनी प्रावीण्य मिळवलं असून डॉक्टर वेगवेगळ्या कंपन्यांसोबत ऑक्युपेशनल हेल्थ फिजिशियन म्हणजेच व्यावसायिक स्वास्थ्याचे डॉक्टर म्हणून काम करत आहेत. डॉक्टर, आजच्या आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. डॉक्टर, कसं आहे ना की पूर्वी संसर्गजन्य आजाराचं प्रमाण अधिक होतं, पण आता गेल्या काही दशकांपासून जीवनशैलीशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल सांगायचं म्हणजे पूर्वी अँटीबायोटिक्सचा शोध लागला नव्हता, त्यामुळे संसर्गजन्य आजार खूप होते आणि त्यांचा इलाज व्यवस्थित होऊ शकायचा नाही, रोगी दगावायचे. मग आता अँटीबायोटिक्सचा शोध लागला, त्यामुळे संसर्गजन्य आजाराचं निदान पण होतं लवकर आणि त्यांचा इलाज पण चांगला होतो. पण याचबरोबर आता शहरीकरण झालं, औद्योगिकरण झालं. शहरीकरणाबरोबर शहरातली गर्दी वाढली, ट्रॅफिक वाढलं आणि मग त्यामुळे जीवनशैली पूर्णपणे बदलली. आणि ही बदललेली जीवनशैली ही आरोग्याला पूरक आहे असं म्हणता येत नाही. त्यामुळे अशा जीवनशैलीमुळे कळत नकळत हे आजार सुरू झाले आणि आता ह्या आजारांनी नंबर 1 घेतला आहे. म्हणजे जवळजवळ 70 ते 80% आजार आता जीवनशैलीशी निगडीत आहेत. म्हणजे सर्दी खोकला झाल्यासारखे हे आजार आहेत एकंदरीतच. अगदी असंच म्हणायला हरकत नाही. तर हे आजार नेमके कोणकोणते आहेत? मुख्यतः आम्ही याच्यामध्ये हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह म्हणजे डायबिटीज, हृदयरोग किंवा इस्केमिक हार्ट डिसीज आणि मानसिक आजार, निद्रानाश किंवा स्थूलपणा, ओबेसिटी हे आजार ह्यामध्ये आम्ही मुख्य महत्त्वाचे मानतो. ब्लड प्रेशर, मधुमेह हे कुठेतरी सायलेंट किलर आहेत. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला काही त्रास होत नाहीये, काही लक्षणं दिसत नाहीयेत, त्यामुळे आपण दुर्लक्ष करतो. ते दुर्लक्ष करणं किती महागात पडतं त्याविषयी सविस्तर सांगा. तुम्ही फार चांगलं विचारलं मला, कारण हा अजून चॅलेंज मी घेतोच आहे की इतके वर्ष झाली तरी पेशंटना हे समजत नाही की आपण ह्या आजारांकडे लक्षणं नाहीत म्हणून दुर्लक्ष नाही करता कामा. बरेचदा पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यांना आम्ही हिस्ट्री घेताना विचारतो की तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर आहे का, आणि ते सांगतात नाही. मग म्हटलं अच्छा, कधी तुम्ही चेक केलं आहे? तर म्हणजे चेक नाही केलं. का नाही चेक केलं? तर मला लक्षणं नाहीत. तर सांगायचा मुद्दा आहे, ब्लड प्रेशर आणि डायबिटीज हे आजार हे सायलेंट किलर्स किंवा टाईम बॉम्ब सारखे आहेत आणि ते शरीर आतून पोखरत राहतात वर्षानुवर्ष. आणि जेव्हा त्यांचा उद्रेक होतो, तेव्हा जसा एखादा बॉम्बचा विस्फोट होतो आणि त्यामुळे नुकसान होतं, त्याप्रमाणे मग शरीराचं नुकसान अकस्मात किंवा हळूहळू व्हायला लागतं. तर हे दोन्ही आजारांबद्दल जाणून घ्यायचं महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याची सुरुवातीची लक्षणं नेमकी कोणती असतात? मग तो डायबिटीस असेल किंवा उच्च रक्तदाब असेल? आम्ही असं म्हणतो की डायबिटीस आणि उच्च रक्तदाबाचं सर्वात कॉमन लक्षण म्हणजे काही लक्षण नसणं. आत्ताच आपण म्हटलं त्याप्रमाणे बऱ्याच जणांना काहीच लक्षण नसतं. आणि आम्ही उलटं असं म्हणतो की तुम्हाला जर हाय ब्लड प्रेशरमध्ये डोकं दुखायला लागलं, चक्कर यायला लागली, तर तुम्ही लकी आहात की तुम्ही डॉक्टरकडे ह्या वैद्यकीय सल्ल्यासाठी जाल.
पण बरेचदा रक्तदाब खूप वाढेपर्यंत पेशंटला काही लक्षणं नसतात आणि डायबिटीसमध्ये तर काही लक्षणं नसतात. कधी कधी पेशंट आमच्याकडे प्री एम्प्लॉयमेंट चेकअपला येतो आणि त्या रुटीन चेकअपमध्ये कळतं की अरे शुगर 340 आहे आणि त्याला काहीही लक्षणं नसतात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काहीही लक्षणं नसणं ही कॉमन लक्षण आहे. पण कधी कधी अनुवांशिक पण आजार आपल्याला ते येतात, तर आपण त्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही की आता आपल्या घरात आपल्या आईबाबांना आहेत, तर आपण पण त्याची योग्य वेळी चाचणी करणं गरजेचं आहे. तर त्याकडे किती लक्ष दिलं पाहिजे? ज्यांना अनुवंशिक आजार होतात आणि ज्यांना माहिती आहे की आपल्या आईवडिलांना किंवा आईच्या लिनिएजमध्ये आजी आजोबांना, काकांना किंवा वडिलांकडे आजी आजोबांना, काकांना, आत्यांना अनुवंशिक आजार असेल तर त्यांनी काळजी घेणं अत्यंत जरुरी आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला व्हायची शक्यता आहे. तर त्यांनी काळजी घेणं अत्यंत जरुरी आहे आणि जीवनशैली नियमित ठेवणं आणि सतत शुगर, ब्लड प्रेशर एका अमुक वयानंतर चेक करत राहणं हे अत्यंत जरुरी आहे. म्हणजे त्यांनी न करणं म्हणजे हा एक प्रकारचा आम्ही म्हणतो गुन्हा आहे की ज्यांना माहिती आहे की आई वडिलांना आहे म्हणजे आपल्याला व्हायची शक्यता आहे, त्यांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे आणि सुरुवातीपासून काळजी घेतली तर त्यांनाही हा आजार टाळता येतो. माझं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या आईवडिलांना दोघांना डायबिटीस होता आणि दोघे इन्शुलिन घ्यायचे जवळजवळ 25 वर्ष. माझे वडील अजून इन्शुलिन घेतात. पण मी माझ्या काही जीवनशैली अशी ठेवली आहे की त्यामुळे मला अजून ब्लड शुगर किंवा ब्लड प्रेशर हे झालेलं नाही. बरं डॉक्टर, पण कोणत्या वयापासून या चाचण्या केल्या गेल्या पाहिजेत? कोणत्या वयापासून मोबाईल आपण वापरला पाहिजे ह्याला काही रिस्ट्रिक्शन नाही. मग ह्याला तरी का रिस्ट्रिक्शन ठेवायचं? तुम्ही कोणत्याही वयाला सुरू करा, 20ला करा, दर वाढदिवसाला करा, 25ला करा, पण मॅक्झिमम 35ला तुम्ही एकदा तरी ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर तपासलं पाहिजे. आणि ब्लड शुगर साधारण 6 महिन्यातनं एकदा, ब्लड प्रेशर नेहमी तपासलं पाहिजे. डॉक्टर, मधुमेहाचं प्रमाण दिवसागणिक वाढते, म्हणजे लहान मुलांना देखील मधुमेह झाला आहे. आपण सर्रासपणे ही गोष्ट ऐकतोय. तर हे मधुमेहाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आपल्या जीवनशैलीत आपण कोणते बदल केले पाहिजेत? सुरुवातच करायची झाली जीवनशैलीची तर दिवसा आपण उठतो सकाळी, तर सकाळी हल्ली मुलं किंवा जनरली पालकवर्ग पण उशिरा उठतात. तर सकाळी 5ला लवकर उठलं पाहिजे. म्हणजे मी जे आत्ता फॉलो करतोय ते मी तुम्हाला सांगतो. सकाळी 5ला उठायचं आणि 5:30ला तुम्ही एक्झरसाईजला गेलं पाहिजे. मी माझ्या घराजवळ जुहूचा समुद्रकिनारा असल्यामुळे तिकडे धावायला जातो आणि रेग्युलर व्यायाम केला पाहिजे. आणि मग नंतर रेग्युलर व्यायाम करून जे डबा दिला जातो किंवा दुपारचं जेवणातलं खाणं जे असतं त्यामध्ये हाय कॅलरी फूड देता कामा नये. आणि लहान मुलांच्या सुद्धा अगदी लहान वयातनं पार्ट्या सुरू होतात, बर्थडे पार्टी, मग केक्स, चॉकलेट्स हे खाल्लं जातं आणि पिझ्झा, बर्गर हे मागवलं जातं. सर्वात मोठी आत्ता जी सवय जी आमच्या लहान वयात आम्हाला नाही लागली ती म्हणजे मोबाईलचा ॲक्सेस असल्यामुळे पालकांना न विचारता लहान मुलं ऑर्डर करतात आणि पिझ्झा, बर्गर हे या गोष्टी ऑर्डर करतात, जंक फूड खातात आणि ते पे पण करून टाकतात. आणि बरेचदा मी असं बघितलंय की ते खातात आणि त्याचे जे रॅपर्स असतात ते कुठेतरी लपवलेले असतात पुस्तकाच्या ह्याच्यामध्ये आणि मग ते मिळतात. म्हणजे माझ्या मुलीने 1-2दा मला असं सांगितलेलं आहे, बाबा हे लवकर टाकून दे, आईला सांगू नको. म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं अन्न खाणं अपेक्षित आहे. बरोबर. डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हणतात की चला साखर बंद केली म्हणजे मधुमेह नियंत्रणात येईल, असं बऱ्याच जणांना वाटतं. तर त्याविषयी काय सांगाल? कसं आहे, मधुमेह झालं नसताना साखर बंद करावी किंवा आंबा खाऊ नये हे चुकीचं आहे. कारण तुम्हाला जर मधुमेह होणारच नसेल अनुवांशिक नसल्यामुळे तर मग हे करायची गरज नाही. पण जेव्हा तुम्हाला डायबिटीसचं निदान होतं तेव्हा तुम्हाला साखर जरूर कमी केली पाहिजे, बंद करता कामा नये. लोकांना काय वाटतं साखर मधुमेहात वाढते म्हणजे साखर बंद करावी. पण एक समजायचं आहे की कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदकं आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स ह्यांचं पण रूपांतर शुगरमध्येच होतं. मग तुम्ही कार्बोहायड्रेट्स बंद करा. कारण तुम्ही साखर किती, चहात 1 चमचा, दुपारच्या चहात 1 चमचा खाल, पण भात कमी करा, बटाटा कमी करा, बटाटा वडा कमी खा, पंजाबी समोसा कमी खा. कारण यातनं शेवटी शुगरच बनत असते. नमस्कार. नमस्कार, मला डॉक्टर साहेबांना विचारायचं आहे बोला. नमस्कार. की मधुमेह असणाऱ्यांनी साखरेच्या स्वरूपामध्ये जे आहे तर साखरेच्या ऐवजी गुळ किंवा भुरा पावडर हे अल्प प्रमाणामध्ये घेता येईल का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की मिठाच्या बदल्यामध्ये, पांढऱ्या मिठाच्या बदल्यामध्ये सैंधव मीठ किंवा काळे मीठ हे वापरलं तर त्याचा फायदा होईल का?
म्हणजे उपयोग होईल का? यामध्ये असा माझा मी प्रश्न. सुरुवात गुळापासून करतो. गुळापासून साखर बनते हे तुम्हाला माहितीच आहे. गूळ ही साखरेच्या बनवण्यातली एक स्टेज आहे आणि दोन्ही ऊसापासून बनतं. त्यामुळे अजिबात गोड बंदच करायला पाहिजे, कारण ज्या गोड चवीचं जे काही असेल त्याची शेवटी शुगरच होते. त्यामुळे गूळ हे काही पर्याय होत नाही साखरेला. एक मीठ हे सोडियम क्लोराईड असतं. आता सैंधव किंवा तुम्ही जे दुसरं मीठ, काळं मीठ मला वाटतं म्हणालात, ते सुद्धा सोडियम क्लोराईड आहे आणि सोडियम क्लोराईडनी ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे तेही तुम्ही घेऊ शकत नाही, म्हणजे त्याला पर्याय नाही. खारट चवीचं जे काही असेल ते त्यांनी तुमचं ब्लड प्रेशर वाढणार, कारण त्यात NaCl सोडियम क्लोराईड आहे. नमस्कार. सुरेश गुजर, मुक्काम कोल्ही, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ इथून बोलतोय. प्रश्न विचारा आपला. माझा असा प्रश्न आहे, आता मधुमेह डायबिटीज आहे, आता हे आता कोणत्या वयापासून त्या आजाराला सुरुवात होतो? टाईप 1 डायबिटीज हा तर अगदी लहान वयात पण सुरू होतो, ज्याला इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज म्हणतात. आणि टाईप 2 हा जो नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज आहे तो साधारण 40-45ला आधी व्हायचा, पण आता अगदी 30पासून सुद्धा तो बघायला मिळतो. 30-35 पासून. हॅलो, नमस्कार. प्रश्न विचारा आपला. हा, म्हणजे मला डायबिटीसच्या रुग्णांनी काय खावे आणि काय खाऊ नये? डायबिटीसच्या रुग्णांनी काय खावे आणि काय खाऊ नये हा चांगला प्रश्न आहे. मी तर म्हणेन खावं सगळं, पण व्यायाम करून पचवावं, योग्य जीवनशैली राखून पचवावं. पण त्यातल्या त्यात पिष्ट पदार्थ, कार्बोहायड्रेट्स हे कमी खावे. म्हणजे बटाटा कमी खावा, बटाटा ज्यात वापरला जातो असे तळलेले पदार्थ कमी खावे, भात कमी करावा. आणि सर्वच जेवणामध्ये वजन जास्त असेल तर सर्वच जेवणामध्ये जेवढं वजन जास्त असेल तेवढे 10%, 20% कमी करावं. आणि स्निग्ध पदार्थ, फॅट्स म्हणजे दुधाच्या मिठाया ह्या कमी कराव्यात. नमस्कार. हॅलो, मी राजू बोलतो, सिन्नरून. बोला, प्रश्न विचारा आपला. माझा असा प्रश्न आहे मॅडम की दोन्ही पायावर सूज आहे, ती डायबिटीसचं लक्षण असू शकेल का? कारण बाकी काही सिम्पटम जाणवत नाही, फक्त पायांवर सूज जाणवत. बरं. जर इन्फेक्शन असेल, जंतुसंसर्ग असेल तर ते डायबिटीसचं लक्षण असू शकतं. पण अदरवाईज हे ब्लड प्रेशर, किडनीचा आजार, हृदयाचा आजार ह्याचं लक्षण असायची शक्यता जास्त आहे. डॉक्टर, एखादा आजार झाला म्हणजे तो हृदयरोग असू देत, मधुमेह असू देत, मग आपल्याला मेडिसिन घ्यावे लागणार. तर मेडिसिन घेतले की त्याच्या शरीरावर साईड इफेक्ट होणार. तर हे सुद्धा गैरसमज लोकांमध्ये असतात. तर त्याविषयी काय सांगाल? मला आश्चर्य असं वाटतं की लोकांना आजाराची भीती वाटत नाही, पण गोळ्यांची भीती वाटते. आणि मी नेहमी म्हणतो की वैद्यकीय शास्त्राचा जन्म झाला आणि एवढं रिसर्च त्यात चालतो ते केवळ फायद्यासाठी आहे, मनुष्य जातीच्या नुकसानासाठी नाही आहे. आणि बऱ्याच ॲसिड टेस्टमधनं हे निघतं. आधी बरंच रिसर्च होतो, मग ॲनिमल्सवर एक्सपेरिमेंट होतात, मग ह्युमन्सवर एक्सपेरिमेंट होतात, आणि मग FDAचं अप्रुव्हल लागतं, त्यानंतर एखादं औषध लॉन्च होतं. त्यामुळे साईड इफेक्टबद्दल घाबरण्याची गरज नाही, तुम्ही आजाराबद्दल घाबरा. कारण डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयरोग, ओबेसिटी हे जीवघेणे आजार आहेत. आणि कुठचाही गोळी ही जीवघेणी साईड इफेक्ट असलेली गोळी नाही आहे. आतापर्यंत अशा गोळ्या झालेल्या नाहीत आणि कोणी करू देणार पण नाही. डॉक्टर, काही दिवसापूर्वी आपण एक घटना ऐकली की शाळेत जाणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. तर इतक्या कमी वयात असं होणं, यामागचं नेमकं कारण काय? कारण का हे प्रमाणही कुठेतरी वाढतंय आता. शाळेत जाणाऱ्या मुलीचा जर अचानक असा मृत्यू झाला असेल तर त्याला सडन कार्डियाक अरेस्ट असं म्हणतो आपण. म्हणजे हृदयाची गती अचानक थांबते. म्हणजे जसं एखादं मशीन एक काम करते आणि इलेक्ट्रिकचा सप्लाय बंद झाल्यावर ते अचानक थांबतं, तसं हृदयाची गती अचानक थांबते आणि त्याला सडन कार्डियाक अरेस्ट म्हणतात. त्याला कारण शोधण्याचं बरंच संशोधन चाललं आहे, पण असं कारण काही मिळालेलं नाही किंवा प्रेडिक्टर असा मिळाला नाही की ह्या माणसाला असा कार्डियाक अरेस्ट होईल किंवा ह्याला होणार नाही. कोलेस्ट्रॉल वाढलंय असं बऱ्याचदा बोललं जातं, टेस्ट केल्या जातात. तर कुठेतरी कोलेस्ट्रॉल, ताण, चुकीचा आहार हे 3 घटक हृदयविकाराशी जोडलेले गेलेले आहेत का? कोलेस्टेरॉल हा म्हणजे मेद, आणि आपल्या शरीरात रक्तवाहिन्या बारीक व्हायला लागतात आत थर साचून, आणि ते वयाप्रमाणे प्रत्येकातच होत असतं. म्हणजे जन्मलेल्या मुलाच्या जशा रक्तवाहिन्या असतात तशा तुमच्या माझ्या आज असणार नाहीत. पण कोलेस्ट्रॉल जेव्हा शरीरात येतं, रक्तात येतं, तेव्हा हे मेद साचण्याचं किंवा ॲथेरोस्क्लेरोसिसचं प्रमाण फार कित्येक पटीने वाढतं. आणि त्यामुळे रक्तवाहिन्या बारीक होऊन, रक्तपुरवठा कमी होऊन हार्ट अटॅक किंवा ब्रेन अटॅक म्हणजे स्ट्रोक, ज्याला आपण पक्षाघाताचा झटका म्हणतो, हे होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कोलेस्ट्रॉल वाढायचं कारण चुकीचा आहार,
म्हणजे तुमचे पिझ्झा, बर्गर, चीज, साखरयुक्त पेय हा चुकीचा आहार तर आहेच. त्यामुळेच हे सगळं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढतं. हॅलो ताई, नमस्कार. हा नमस्कार. प्रश्न विचारा आपला. विजयकुमार स्वामी बस्तवाड, तालुका शिवड, जिल्हा कोल्हापूर इथून बोलतो ताई. बोला बोला. प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की हे शुगरवाल्याने फळ कोणती खावेत? हा चांगला प्रश्न आहे. आता जवळजवळ सगळ्याच फळांमध्ये साखर असते, पण तुम्ही संत्रं खाऊ शकता. संत्र्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप आहे, म्हणजे संत्र, मोसंब अशा प्रकारची फळं तुम्ही खाऊ शकता. द्राक्ष ज्यामध्ये गर खूप आहे, म्हणजे आंबा, चिकू, केळं ही फळं तुम्ही शक्यतो टाळावीत. पण सीझनला तुम्हाला आंबा खायचा आहे तर आंब्याची रोज 1 फोड किंवा प्रत्येक जेवणाला 1 फोड असा कंट्रोल तुम्ही ठेवणार असाल, चिकूची एखादी फोड, तर ते काय खायला मज्जाव नाही. पण ते तुम्ही पचवलं पाहिजे. पचवलं कसं पाहिजे की व्यायाम करून. आणि तुम्ही तुमची शुगर चेक करत राहिलं पाहिजे. आणि शुगर चेक करण्याने तुम्हाला कळतं की तुमचं डाएट योग्य दिशेने चाललंय की नाही. नमस्कार. प्रश्न विचारा आपला. मी नांदे बोलतोय घाटकोपरवरून. बोला बोला. प्रश्न विचारा. वय 79 वर्ष आहे. प्रश्न काय तर आपला. नियमित काय त्याचं केलं पाहिजे? डायबिटीस बद्दल बोलतोय. डायबिटीजबद्दल आहारावर कंट्रोल, खाण्यावर कंट्रोल, वजन तुमच्या वयाला आणि तुमच्या उंचीला साजेसं ठेवणं, नियमित ठेवणं आणि थोडासा व्यायाम. जर तुमचे गुडघे चांगले असतील तर व्यायाम म्हणजे काय, एक अर्धा तास चालणं आणि चालताना थोडं जलद चालणं, ज्याने दमछाक होईल असं चालणं, हे तुम्ही करू शकता. नमस्कार. रुपेश बोलतो मॅडम सिन्नरहून. माझा प्रश्न असा आहे की आता सध्या उन्हाळा आहे आणि असं सांगितलं जातं की उन्हाळ्यात ORS घ्या. ORS मध्ये शुगर पण असते आणि मीठ पण असतं. पण मग ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी हे याचं कंट्रोल कसे करावे हो? म्हणजे त्यात शुगर बी असते आणि मीठ पण असते. मग किती घ्यावे? लिंबू पाणी झालं, हे झालं, बरं. तर त्याचं प्रमाण कसं ठरावे? शुगर एकदम हाय होऊ शकते. ORS मध्ये शुगर असली तरी प्रमाण खूप असतं असं नाही, आणि ते पाण्यामध्ये डायल्यूट होत असतं. त्यामुळे तुम्ही ते पाण्याबरोबर नक्कीच ORS घेऊ शकता आणि ते सध्या जरुरीही आहे. आणि नुसतं पाणी पिल्याने हिमोडायल्युशन म्हणजे रक्त नुसतं पातळ होतं तसं नाही. आपल्याला शुगर आणि मिठाचं प्रमाण त्यात ठेवलंच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ORS घ्याल तेव्हा एका आठवड्याला ORS घेऊन शुगर चेक करा आणि मग तुम्हाला कळेल की शुगर एवढी वाढत नाही आहे, म्हणजे तुमची भीती अनाठाई आहे असं कळेल. जर शुगर वाढत असेल तर प्रमाण कमी करा थोडंसं ORSचं. पर्यायी लिंबू पाणी वगैरे इतर गोष्टी आपण घेऊ शकतो. लिंबू पाणी घेऊ शकता, त्यात मीठ घालू शकता आणि शुगर न घालता घेऊ शकता. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेबांना माझा प्रश्न असा आहे की रक्तदाब कमी करण्यासाठी जी औषधं दिली जातात तर त्याचं म्हणजे कार्य कसं असतं आणि रक्तदाबाच्या औषधे घेतल्यामुळे डिहायड्रेशन होऊन परत ब्लड प्रेशर लो होतं काय? त्याच्यामुळे चक्कर वगैरे येते का? तर रक्तदाबावरची औषधे कोणत्या प्रकारचं काम करतात याच्याबद्दल कृपा करून सांगा. धन्यवाद. रक्तदाबावरची औषधं साहजिकच रक्तदाब कमी करण्यावर काम करतात. जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या केसमध्ये ओव्हरडोसेज होतं आहे आणि चक्कर येते किंवा डोळ्यापुढे अंधारी येते, तुम्ही जर डॉक्टरला सांगितलं तर ते डोस कमी करतात. कधीकधी पोस्चरल हायपोटेन्शन म्हणजे उभं राहिल्यामुळे पायाकडे सगळं रक्त गेल्यामुळे रक्तदाब कमी होतो. हे जर डॉक्टरला सांगितलं तर डॉक्टर औषधाचा डोस कमी करू शकतो किंवा गोळी बदलू शकतो. असा अनेक प्रकारच्या गोळ्या आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या गोळ्यांमध्ये 5-5 प्रकारचे सब टाईप्स म्हणजे वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. तर बराच वाईड चॉईस आहे. हे डॉक्टरांना सांगणं हा इलाज तुमच्या दृष्टीने आहे. पुढे काय करायची ही ॲक्शन डॉक्टर घेतील. डॉक्टर, रक्तदाब, शुगर याचं निदान झाल्यानंतर घरच्या घरी याचं मॉनिटरिंग करणं किती परिणामकारक असू शकतं? फारच परिणामकारक अगदी. आणि आत्ता तर हे रिव्होल्युशनरी झालेलं आहे एकदम. म्हणजे ह्या फील्डमध्ये क्रांती अशी झाली आहे की जवळजवळ आता 20 वर्षापासून ग्लुकोमीटर्स आणि अद्ययावत इलेक्ट्रॉनिक BP मॉनिटरिंग मशीन्स आले. कोविडमध्ये आपण बघितलं की घरोघरी पल्स ऑक्सिमीटर आले, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आले. पण त्या प्रमाणात अजून ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर त्यांच्याकडे ग्लुकोमीटर किंवा इलेक्ट्रॉनिक BP मॉनिटर्स आहेत असं दिसत नाही. तर ते घ्यावेत आणि ते सेल्फ हेल्प इन्स्ट्रुमेंट आहेत, युजर फ्रेंडली आहेत. स्वतः तुम्ही ब्लड शुगर 2 मिनिटात आणि ब्लड प्रेशर 5 मिनिटात स्वतः बघू शकता. तर फार मोठी व्हॅल्यू आहे. डॉक्टर, आता कुठेतरी मोबाईल, स्क्रीन टाईम आणि या सगळ्यामुळे ना आपलं झोप कुठेतरी कमी होते आणि याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. तर हे किती धोकादायक आहे त्याविषयी काय सांगाल?
ह्याला मुख्य प्रश्न असा आहे की तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ करायला तयार आहात का? म्हणजे तुम्ही घरी पोचल्यावर मोबाईल स्विच ऑफ करायला तयार आहात का? काय होतं, तुम्ही एखादा ईमेल बघण्याच्या निमित्ताने मोबाईल उघडता आणि मग तुम्हाला दिसतं की ही ब्रेकिंग न्यूज आहे. मग त्या ब्रेकिंग न्यूजमध्ये असं दिसतं की हे रील चालू आहे. तर मग हे दुष्टचक्र चालूच राहतं. तर कामावर तुम्ही जेव्हा नसता, म्हणजे आत्ता 1, 2 आणि 3 मे लागून रजा आली, तर तेव्हा तुम्ही कामावर नव्हतात. 1 मेला तुम्हाला समजा 30 तारखेचे मेल बघायचे असतील, पण 2 आणि 3ला तर काही असूच शकत नाही, कारण 1 मेच वर्किंग नव्हता. मग अशा वेळेला तुम्ही मोबाईल बंद ठेवू शकता का? किंवा चालू असेल मोबाईल पण सायलेंटवर ठेवायचा आणि रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर एकदा काही मेल आहेत का बघायचं, हे करू शकता का? हे करायची शिस्त स्वतःची स्वतःला लावायला पाहिजे. आणि ही शिस्त लावणं हे खूप कठीण आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणून तुम्ही लहान मुलांना ह्यांना त्यानिमित्ताने मोबाईल बक्षीस देऊ नका, त्यांना मोबाईल वापरायला देऊ नका, तुमचा मोबाईल वापरायला देऊ नका, असं ही शिस्त लावणं जरुरी आहे. म्हणजे एकंदरीत डिजिटल डिटॉक्स हा कुठेतरी आवश्यक आहे आपल्याला. एकदम डिजिटल डिटॉक्स जरुरी आहे. डॉक्टर, बदलत्या खाण्याच्या पद्धती आणि तासनतास एका जागी बसून काम केलं जातं, वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे स्थूलता कुठेतरी वाढतीये. तर याच्यामुळे पण BP, शुगर हे आजार उद्भवत आहेत. मग ते वयाची 20-25 असू देत, तर त्याबद्दल काय सांगाल? कोविडनंतर वर्क फ्रॉम होमचं प्रमाण वाढलं आणि मग नंतर कोविड गेल्यानंतर पण हे थोडंफार चालू राहिलं. काही कंपन्यांना असं वाटलं वर्क फ्रॉम होममध्ये फायदा आहे म्हणून त्यांनी चालू ठेवलं आणि मग नंतर कळलं की तसं काम घरनं होत नाही आहे. मग त्यांनी कामगारांना सांगितलं कामावर या आणि काम करा. मग आमच्याकडे अशा विनंत्या येऊ लागल्या की मला हे आजार आहे, हा आजार आहे, म्हणून मी कामावर पोचू शकत नाही, म्हणून वर्क फ्रॉम होम द्या. म्हणजे वर्क फ्रॉम होमचं एक प्रकारे व्यसन लागलं. तर हालचाल थांबते, तुम्हाला जडत्व येतं आणि जडत्व झाल्यामुळे जॉईंट स्टिफनेस वगैरे हे सगळं होतं. आणि तुम्ही एक जे म्हणलात की जागेवरनं न उठणं, हा सगळा एक एर्गॉनॉमिक्स या विषयामध्ये हे सगळं मोडतं. म्हणजे कॉम्प्युटरवर किंवा स्क्रीनवर एकसारखं बघत राहिल्यामुळे आय स्ट्रेन होणं, त्याला कॉम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणतो. नंतर सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होणं आणि मनगटाचे आजार होणं, सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, आणि याला आम्ही क्युम्युलेटिव्ह ट्रॉमा डिसऑर्डर्स म्हणतो. म्हणजे हे एकदा मान लचकल्यावर जसं खूप दुखायला लागतं तसं नाही, वर्षानुवर्ष थोडं 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 करून नुकसान होतं आणि मग हाडं झिजायला लागतात, कुठेतरी स्नायू झिजायला लागतात आणि मग ह्याचे जे लक्षणं आहेत ती दिसायला लागतात. म्हणजे कमी वयात आपल्याला सांधेदुखी वगैरे हे सगळे आजार जडतात. लोक लॅपटॉप घरी घेऊन जातात आणि त्याचं वजन कॅरी करतात आणि कोणी अंधेरीहून डोंबिवली, अंधेरीहून विरार असे जातात. तर लॅपटॉप मी तर म्हणतो घरीच ठेवावा. जर तुम्ही व्यवस्थित काम केलं 9 to 5 तर घरीच ठेवावं लॅपटॉप. म्हणजे ते कल्चरच राहणार नाही. एकाने लॅपटॉप नेला की कॉम्पिटिशनच्या युगात मग दुसराही घरीच नेणार. बरं डॉक्टर, आज स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे कामाचा स्ट्रेस आला की तो कमी करण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जातो. त्यामुळे वाढणारी ही व्यसनाधीनता किती धोकादायक आहे त्याविषयी काय सांगाल? हो, व्यसनाधीनतेबद्दल मी असं सांगेन की लोकांना औषधाच्या साईड इफेक्टची भीती वाटते. मग त्यांना विचारलं, कधी मला जेव्हा असे पेशंट विचारतात तेव्हा मला बोलताना सिगरेटचा वास येतो आणि मग मी एक असा ढोबळमानाने असा अंदाज बांधतो की हा दिवसाला 5 सिगरेट ओढत असेल, 10 सिगरेट ओढत असेल. काही लोक तर मी जेव्हा माझ्या व्हिजिटला जातो तेव्हा आमच्या कंपनीत सिगरेट ओढणं अलाउड नाही आहे, त्यामुळे ते बाहेर येऊन सिगरेट ओढत असतात. तर हे चांगलं नाही आहे, कारण जो अथेरोस्क्लेरोसिस ज्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर आणि हृदयरोग होतो त्याचं प्रमाण जवळजवळ 10 पटींनी वाढतं धूम्रपानाने. त्यामुळे ही व्यसनं टाळायलाच पाहिजेत. आणि जर तुम्हाला एवढी वाईट सवय लागली असेल तर तुम्ही हेल्प घ्या, म्हणजे काउन्सिलिंग करून घ्या किंवा व्यसनं सोडवणारी ट्रीटमेंट आहे ती करून घ्या. पण तुम्हाला ही व्यसनं अधोगतीलाच नेणार आहेत. कुठेतरी ते स्टाईल स्टेटमेंट झालंय व्यसन करणं. हो, स्टाईल स्टेटमेंट झालं आहे. कदाचित बिझनेसमध्ये एंटरटेनमेंट करताना कॉकटेल्स अँड डिनर असं मोठ्या दिमाखात लिहिलेलं असतं. डॉक्टर, कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घ्यायला आवडेल की आपली जीवनशैली कितीही व्यस्त असली तरी आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी कोणत्या सवयी आपण अंगीकरणं गरजेचं आहे. कार्यक्रमाच्या शेवटी काय सांगाल? रेग्युलर व्यायाम आणि डाएट रेग्युलर, नियमित. आणि ते डाएट असं पाहिजे की आपलं वजन कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. रात्री झोपताना वेळच्या वेळी झोपलं पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठाल आणि तुमच्या हातात 8 वाजायच्या आधी 3 तास राहतील ज्यात तुम्ही तुमचा व्यायाम, मेडिटेशन
योगा जे काही करायचं असेल ते करू शकाल. डॉक्टर, जीवनशैलीशी निगडीत आजार याविषयी आज आपण बोलतोय. आपण जर आपल्या रोजच्या जीवनशैलीत छोटे छोटे आणि सातत्यपूर्ण आणि सकारात्मक जर बदल केले तर आपलं आरोग्य नक्कीच निरोगी राहू शकेल. अर्थातच, नक्कीच. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपलेही मनापासून धन्यवाद. श्रोतेहो, आरोग्य दर्पण सदरात जीवनशैलीशी निगडीत आजार याविषयी डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.